लाडकी लेक म्हणजे अर्जुन, त्या अर्जुनाचं रणांगणात बाळंतपण होणार होतं आणि कंबर खलास होणार होती. आणि अशक्त झालेल्या अर्जुनाला तुपाचा डोस देण्यासाठी जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. अर्जुनासाठी ते जतन करून ठेवलं आणि अर्जुनाला त्या तुपाचा डिंक वडा, सुंठ वडा आणि एक एक लाडू तयार केला आणि महाराज तो रणांगणामध्ये भगवंतानं दिला. अशोच्या नन्व शोचस्त्वम प्रज्ञा वादांश भाससे गता सून गता सुंश नानु शोचंती पंडिता. अविनाशी तू तद्विद्दी सर्व एन मिदम ततम. या पद्धतीनं महाराज भगवान परमात्म्यानी डोस दिले आणि अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला, युद्धाला घातलं अर्जुनाला. आणि महाराज देवानी हे जतन करून ठेवलेलं ज्ञान नावाचं तूप रामचंद्र प्रभूच्या अवतारापासून डोक्याला चिटू म्हणजे बुचडा बांधला, कृष्ण अवतारातही बांधला. आणि त्या पद्धतीनं तुमच्या आमच्यासाठी त्या अर्जुनाच्या मिसानं आम्हालाही डिंकवडा सुंटवडा खायला मिळाला महाराज. म्हणून त्या रामचंद्र प्रभूनं जतन करून ठेवलेल्या ब्रह्मज्ञानासाठी त्या राम नावाच्या मांजरानं डोक्यामध्ये जटा धारण केल्या आणि तूप ठेवलं म्हणून एक जटाधारी दिसत, असं वर्णन केलेलं आहे. विठ्ठल आता पुढचं चिंतन सांगतो. त्या बाळंतणीला जसा डिंकवडा सुंटवडा दिला जातो, आता तिला तुमचं पुढची चिंतन सांगतो महाराज. त्या बाळंतणीचं पहिलं बाळंतपण नाही, दुसरं बाळंतपण होतं. आणि आईच्या घरी आल्यानंतर त्या आईनं तुपाचा डोस दिला मुलीला. आणि घटना सांगतो, तो डिंकवडा सुंटवडा दिल्याबरोबर तिथं तिचं पहिलं लेकरू पावलं टाकीत आलं. आणि पावलं टाकीत आल्याच्या नंतर मग तिनं तिला दिलेला जो तुपाचा गावरान तुपातला हलवा होता बदामाचा, तो त्या तिच्या मुलाच्या तोंडात घातला. आणि तोंडात घातल्याबरोबर आईनं खिडकीतून पाहिलं आणि आई म्हणली, ए पोरी मुली, अगं तुझ्यासाठी केलंय ते, त्याला कशाला घालती? त्याला घालून काही फायदा आहे का? त्याच्या तोंडात कशाला घालती? ते खाईन ना, डबल रोट्या पाव भजे खाईल. आणि ज्ञानोबारांनी सांगितलंय, भजे खा त्वरित भावनायुक्त. खाईन ना भजे ते, त्याला कशा करता तू हा डिंकवडा सुंटवडा घालतेस? असं म्हणल्याबरोबर महाराज त्या मुलीनं ऐकून घेतलं आणि ती प्लेट मुलाला सांगितलं, जा बाबा जा बाहेर खेळायला. आणि ते लेकरू गेलं खेळायला. महाराज खेळायला लेकरू गेल्याच्या नंतर ते पाहिलं तर त्याच्यावर माशा बसलेल्या आणि ती प्लेट तशीच आहे. आई आली आणि तिनं सांगितलं, का गं खाल्लं नाहीस ते? गपचिपच, काहीच बोलली नाही मुलगी. अगं पोरी ते खा ना, माशा खायला लागल्या त्याला. माशाने जर पुन्हा त्याच्यात विष्ठा टाकली तर पुन्हा अजून तुला तकलीफ होईल, खाऊन टाकते. मागा मोलाची गोष्ट आहे. काहीच म्हणली नाही मुलगी. थोड्या वेळानंतर आलीनं पाहिलं तर ती तशीच प्लेट तिने उचलली आणि तिच्या तोंडाकडे नेली आणि सांगितलं, अगं खाऊन टाक बाई. असं म्हणल्याबरोबर तिनं ती प्लेट घेतली मुलीनं आणि अशी भिंतीवर भिरकावून दिली. खाय म्हणली तूच, तुला लय मागा मोलाची वाटते, खाऊन टाक तूच. अगं असं का म्हणून वेड्यासारखी करायला लागली? का करायला लागली? तिनं सांगितलं, तुला माझं एवढूसं लेकरू सहन होत नाही. तुला जसं माझ्यावरती जीव आहे, मी खावा म्हणून, तसं माझ्या लेकरावरती माझा जीव आहे ना. आणि माझ्या लेकराला एवढं घातलं तर तुला वाईट वाटायला लागलं आणि डोळे वटारून बोलायला लागलीस. मला नाही राहायचं इथं, तूच काय खायचं ते खाय. मी माझ्या मालकाला फोन करते आणि बोलून घेते आणि लगेच निघते. मला नाही राहायचं तुझ्या घरी.
आणि मुलगी रडायला लागल्याच्या नंतर आईनं तिचे डोळे पुसले आणि सांगितलं, तसं करू नको, मी तुला दुसरं आणून देते आणि तुझ्याही लेकराला खाऊ घाल, मला काही म्हणायचं नाही. नको, तसं नको करू बाई. म्हणून तिची दाढीवटी धरली. तसं अर्जुनासाठी देवानं महाराज गीता सांगितली. हो, पण तिथं त्या अर्जुनाचे आम्ही लेकरं पावलं टाकीत गेलोत महाराज. आणि त्या अर्जुनानं आमच्याही तोंडामध्ये थोडासा घास घातला ब्रह्मज्ञानाचा, आणि आमच्या भगवंताला आवडलं नाही. अरे ते अनाधिकारी आहेत ना, साधन चतुष्टायुक्त अधिकारी नाहीत आणि अंतकरण चतुष्टायुक्त अधिकारी नाहीत. अरे गळ्यात तुळशीची माळ नाही, त्यांना गीतेचा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करता का? असं म्हटल्याबरोबर अर्जुनाला ते आवडलं नाही महाराज. आणि अर्जुनानं भगवंताच्या विरोधात बंड पुकारलं. सांगितलं, अगोदर माझ्या महाराष्ट्रातल्या लेकराला खायला देत असशील तर, नाही तर मी निघून जाईन, मला त्याचं काही गरज नाही तुझ्या, तू तुपलं जतन करून ठेव, नाही तर काय करायचं ते ठेव. असं म्हणल्याबरोबर मग भगवंतांनी सांगितलं, हरकत नाही, मूड पापी जैतेस दैसे तैसे उतरील काशे लावणी. आणि मग तुमच्या आमच्या तोंडामध्ये हो पार्थाचे मिशे झाले जगदुद्धरण. निमित्त केलं भगवंतानी अर्जुनाचं, आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला ते जतन करून तूप ठेवलं. ते तूप रामचंद्र प्रभूपासून कृष्णापर्यंत आलं आणि ते तूप आमच्यापर्यंत मिळालं. तैसेची सुख साजूक सप्रेमळा लागी देख ठेविले जतन अश्रद्ध धाना पुरुषा. या श्लोकावरच्या ओव्या वाचा महाराज, तुमच्या लक्षात येईल. आणि त्या पद्धतीनं आम्हालाही ते हो ब्रह्मज्ञान मिळालं. म्हणून आम्ही हो अर्जुनाचे खरे ऋणी आहोत. भगवंतानं गीता सांगितली, यात नवल नाही, पण वत्साचे ओरसे दुबते होय घरोत दिसे, तैसे पार्थाचे मिशे झाले जगद उद्धरण. वासराच्या निमित्तानं गाय दूध देते, पण सगळ्या घराला दूध खायला मिळतं. तसं अर्जुनाच्या मिसानं गीता प्राप्त झाली, पण तुम्हाला आम्हाला सगळ्या जणाला त्या कृष्ण उपनिषद नावाच्या गायीचं दूध मिळालं. हो, श्रीकृष्ण हा गाय आहे आणि अर्जुन त्याचं बछडं आहे, आणि त्याच्यामुळं मिळालं. आणि मग एकदा आईनं ते दिलं, आणि मग मुलगा तिथं आल्यावर मग त्या मुलाला त्या आईनं सांगितलं, त्याच्या आईनं, तुझी आजी येईल आणि ते खाऊन टाक, आणि तू जर नाही खाल्लंस तर मग ती डोळ्यानं खुनविती, खाऊन टाक म्हणून डोळे वाटारती त्याला. तसं परशुराम नावाचा परमात्मा हे ब्रह्मज्ञानाचं तूप नाही खाल्लं तर डोळे वाटारतो महाराज. हो, खा. आणि जर नाही झालं तर मग आई म्हणत असते कधी कधी, मुडद्या गिळणा गिळकी, नाही खाल्लंस तर काय खाचीन, माझं कातडं तोडून खातोस का, गिळ म्हणून रागावते. तसा आमचा गुरकावून बोलणारा नरसिंह नावाचा परमात्मा सांगतो, अरे ब्रह्मज्ञान गिळा. आणि हा मनुष्य जन्म गेला तर पुन्हा कुत्र्याच्या मांजराच्या डुकराच्या जन्माला जाता रे, पुन्हा कशाचं ब्रह्मज्ञान. तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्यांच्या सासूबाई घरी येऊन पुरणपोळी खात होत्या आणि गेल्यानंतर देह तिला गाढवीचा मिळाला महाराज. आता तुकाराम महाराज म्हणले, मामी आता कैची पुरणपोळी आणि सदा उकांडे घोळी. हो, आता उकांड्यावर गेल्या. हो, असं तुकोबाराय म्हणले. त्यांना कळलं की ह्या पूर्वजन्मातल्या कोण आहेत. तसं गाढवाचा आणि कुत्र्याचा आणि मांजराचा जन्म जर झाला तर कीर्तन ऐकायला मिळणार नाही बाबा. हो, झोपा घेऊ नका, झोपा आणि आळस आणून तोंड मोठं करून हो गिळण्याचा प्रयत्न करू नका कुणाला. ऐका ऐका आणि ब्रह्मज्ञान ऐका. कीर्तनातल्या चावट गोष्टी ऐकून चावट मन करून घेऊ नका राजा. हो, चावटपणा होऊ नये आपल्या मनामध्ये, म्हणून शुद्ध ऐका आणि शुद्ध ऐकण्याची सवय लागू द्या. आणि गोड स्थितीमध्ये म्हणून एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुनी पाहत, एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयाशी पाहत, मी सावळे बाळतानुले, मी सावळे बाळतानुले. गग गग कस करतय मिया,
महिला मंडळीला जर आश्चर्य झालं तर त्या म्हणत असतात ग ग अग ग वयो असं म्हणत असतात. आणि पुरुषाला आश्चर्य झालं तर अरे बाप रे बाप 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 असं म्हणते. तसं आज नाथ महाराज म्हणजे स्त्रीच्या वेशातून हो म्हणतात आणि भगवंताशी बोलताना सांगतात. आणि भगवंत नाथ महाराजाशी बोलताना सांगतो मी असा परमात्मा मांजरासारखा आहे पण तरी सुद्धा मी यशोदेच्या पाळण्यामध्ये लहान होऊन नांदायला आलो अभंगाचं ध्रुवपद. मी साबळे बाळ तानुले मी साबळे बाळ तानुले शब्दाचा अर्थ आहे महाराज. ते मांजर म्याव म्याव म्हणतं ना तर त्याच्यात दोन अर्थ आहेत. देव मांजराच्या रूपानं मी येऊ मी येऊ मियाव मी येऊ असा प्रश्न विचारतो महाराज आपल्याला. मी येऊ का? अरे सावता महाराजाची भाजी खोडायला मी जसा आलो तसं तुमच्या घरी काम करायला मी येऊ का? तेवढी भक्ती करा रे म्हणजे मग मी येतो. मी येऊ का विचारतो. कबीर महाराजाचे शेले विणायला आला तसा मी येऊ का? हो चोखोबरायची ढोरं ओढायला आला तसा येऊ का? हो सगळ्या गोष्टीनं भगवान परमात्मा न सांगता करी सर्व काम तसा मी येऊ. कारण परमात्मा विचारतो येऊ का म्हणून. कारण सध्याच्या काळात कुणाच्या घरात भस्कन शिरज जाऊ नये. हो पाटी लिहिलेली असते परवानगीशिवाय आत येऊ नये. हो आणि काही काहीच्या घरावर अशा बेल असतात बेल. ती बेल दाबली की मधून लगेच कवाड उघडलं जातं. एका माणसाचं आडनाव होतं मुंगळे. काय आडनाव होतं? मुंगळे. आणि त्यांनी एका घराची दरवाज्याची बेल दाबली. दाबल्याबरोबर मधून एका बाईचा आवाज आला. तिने विचारलं कोण आहे? यांनी सांगितलं मी मिस्टर मुंगळे. तिने सांगितलं मग दरवाजा उघडायची काय गरज आहे? फटीतून या ना. तसा देव आहे महाराज. दरवाजा वाजवतो आपला दरवाजा वाजवतो खटखटावतो दरवाजा. आणि मी येऊ का म्हणून विचारतो. मी येव मी येव मी येऊ का? नाही तर संस्कृत मध्ये मी एव एव म्हणजे मीच आहे चकारात्मक मीच आहे असा मी यो दोनदा जो शब्द वापरला त्या शब्दाचा अर्थ मीच आहे. जगात माझ्याशिवाय दुसरं काही नाही. हो रचिले एका भांगारे परब्रह्मे माझ्याशिवाय जगामध्ये वस्तू सिद्ध होत नाही. म्हणजे मीच आहे असा परमात्मा सांगतो. आणि त्या परमात्म्याला बोलवावं आणि ते बोलवायचं असेल तर कसं बोलवावं? विठोबा रघुनाथ
बोला शेवट घ्यायचं ना? विठाला विठाला थोडक्यामध्ये सांगून जातो. एक पातळामध्ये राहत त्रिभुवनी त्याचीच मात, एक डोळ्यामध्ये चमकत त्यामध्ये जग दिसत. एक पातळामध्ये राहत. विकोप कमी करा हो राजा, विको आणि बेस कमी करा. आवाजाचं स्पष्टीकरण द्या. गाणाराला विको लागतो, वक्त्याला नाही. विठाला विठाला एक पाताळामध्ये राहत शब्दाचा अर्थ त्रिविक्रम नावाचा म्हणजे वामन नावाचा परमात्मा पाताळात राहतो. आणि त्रिभुवनी त्याचीच मात म्हणजे त्याची सत्ता त्रिभुवनावरती आहे. कारण 3 पायामध्ये त्यांनी तिन्ही भुवन आटवलेले आहेत. दिसायला वामन असला तरी तो परमात्मा मांजर रूपानं त्रिभुवनी त्याचीच मात. एक डोळ्यामध्ये चमकत. डोळ्यामध्ये चमकणारं मांजर म्हणजे तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये बाहुलीच्या रूपानं जो देखवतो भावतो तो परमात्मा आहे महाराज. म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यातला परमात्मा बाहुलीच्या रूपानं तो जग दाखवतो. एक डोळ्यामध्ये चमकत त्यामध्ये जग दिसत, त्याच्यात जग दिसत असतं. म्हणून जगाला पाहणारा परमात्मा तो आहे. देखवे ऐकवे एक नारायण, देखवे ऐकवी एक नारायण, देखवी भजन तू नको, दयाल भजन तू नको, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. भजन देखवी ऐकवी एक नारायण भजन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. म्हणजे डोळ्यातला त्याला अक्षस्त परमात्मा म्हणतात महाराज, अक्षस्त. आणि प्रत्येकाच्या डोळ्याचे बुबळ वेगळे वेगळे आहेत बरं का. आत्ताशी शासनाला कळलंय, इतके दिवस कळालं नव्हतं. म्हणून गुन्हेगार शोधायचा असला
तर CCTV कॅमेऱ्यामध्ये पाहिल्यावर त्याने तोंडालाही बांधलेलं काही असू द्या, पण त्याच्या डोळ्याच्या बुबळाचा फोटो निघाला की त्याच्यावरून त्याच्या आधार कार्डाचा आणि त्याच्या आधार कार्डावर असलेल्या फोटोचा नमुना पाहिला जातो आणि कोण गुन्हेगार आहे हे लगेच कळतो महाराज. आणि प्रत्येकाची डोळे वेगळी वेगळे येतं, बुबळं वेगळे वेगळे येतं, बाहुली वेगळी वेगळी आहे, म्हणून प्रत्येकाची नजर वेगळी वेगळी आहे. म्हणून अक्षस्थ परमात्मा डोळ्यामध्ये राहून ह्या जगताला तो दाखवणारा परमात्मा आहे. म्हणून एक पाताळामध्ये राहत त्रिभुवनी त्याचीच मात विठाला विठाला. हो, एक डोळ्यामध्ये चमकत त्यामध्ये जग दिसत असा परमात्मा आहे. आणि हे मला कशामुळं कळलं तर मी एकनाथ पैठणचा मी एकनाथ जनार्दन स्वामी सारख्या गुरुला शरण गेलो, त्याच्यामुळं मला या परमात्म्याचं ज्ञान झालं. शेवटच्या चरणामध्ये साधू झाला जनार्दनाशी शरण गेला. सारे घर निरसा
एकनाथ साधू भला जनार्दनाशी शरण गेला, याच देहीचा देव केला, त्याने रूप दाविले त्याला. एकनाथ महाराज म्हणतात की मी जनार्दन स्वामीला शरण गेलो, हे चांगलं झालं. जर मी अन्य धर्माकडे गेलो असतो तर मला हे ब्रह्मज्ञान कळालं नसतं. आणि एकनाथ साधू, स्वतःला साधू साधू म्हणून घेत नाहीत महाराज, तर हे साधूपद जनार्दन स्वामीकडे लावायचं असतं. म्हणून एकनाथ इथं कॉमा द्यायचा. आणि साधू भल्या जनार्दनाला शरण गेला. मग त्यांनी काय केलं, याच देहीचा देव केला, याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून या जन्मामध्ये मला जीवनमुक्त केलं माझ्या गुरुनं. म्हणून आणि काय केलं, त्याने रूप दाविले त्याला. कारण जशी महिला मंडळी नवऱ्याचं नाव घेत असताना त्यांनी हे दर्शक सर्वनाम वापरते, ते तसं त्याने रूप दाविले त्याला ही दर्शक सर्वनाम भगवान परमात्म्याविषयी आमच्या नाथ महाराजांना वापरले. आणि भगवान परमात्म्याचा आदर राखून अशा पद्धतीनं त्या रूपकातून महाराष्ट्राला हा परमार्थ शिकवला. आता मांजर सांगण्याची गरज नाही महाराज, पण जसं कपाचं सांगावं लागतं लेकराला, कारण ते रोज कप पाहतं आणि कप पाहिल्यामुळं त्याला कपाचं शिकवावं लागतं. नाही तर कचा आणि कपाचा काही संबंध नाही आहे. कपासारखं नाही, क सारखा नाही. पण कपाचं म्हटलं की त्याला कळतं आणि त्या पद्धतीनं मग ते कपाचं म्हणलं की त्याला समजतं, खटाऱ्याचं म्हणलं की कळतं, गणपतीचं म्हणलं की कळतं, चमच्याचं म्हणलं की कळतं. हे जसं नवीन लेकराला शिकवण्यासाठी जसे त्याला संबोधन आणि त्याला उपमा द्यावं लागतात, तसं मांजरासारखा परमात्मा हे आम्हाला प्रायमरी स्वरूपामध्ये नाथ महाराजांना सांगितलं. आणि अंगणवाडीच्या या मास्तरीनबाईनं महाराष्ट्राला सुंदर तऱ्हेचा परमार्थ शिकवला. आणि या पद्धतीनं आमचा अधिकार तिथपर्यंत परमेश्वरापर्यंत नेऊन सोडला. कारण एकदा पासून निघालेला विद्यार्थी महाराज तो पुढं PhD होईपर्यंत शिक्षण घेतो आणि PhD झाल्यानंतर प्रगल्भ बुद्धिमत्ता होते. त्या पद्धतीनं ब्रह्मज्ञानापर्यंत गेलेल्या मानवाच्या जीवनामध्ये ही उन्नती प्राप्त होते. म्हणून या पद्धतीनं सोप्या स्वरूपामध्ये आम्हाला परमात्मा शिकवण्याचं काम नाथ महाराजांनी केलं. ज्ञानेश्वर माऊली